Okay, done. सगळ्यांनी प्रेझेंटली मार्क केली आहे. चला, थर्ड स्टँडर्ड लास्ट लेक्चरला आपण मल्टिप्लिकेशन बाय युजिंग लॅटिस मेथड शिकलेलो, बरोबर? लॅटिस मेथडने दोन ठीक आहे, पेज संख्या दिल्या नंबर असतील 63. तुम्हाला मागच्या वेळेचं लक्षात नाही राहत शिकवलेलं सगळ्यांनी या आता मला कोणीही नेहमी पेज नंबर विचारणार नाही. तुम्ही जे लास्ट लेक्चरला शिकवलेलं असतं ते ऑलरेडी काढून ठेवायचं आहे. फोर्थ स्टँडर्ड ओनली स्नेहा अँड आय थिंक कार्तिक वेयर प्रेजेंट लास्ट लेक्चर. सो स्नेहा, हमने क्या सीखा था? पेरीमीटर, राइट? तो आज हम एरिया पढ़ने वाले हैं. स्पर्श, मानस, कनिष्क. आज आपण एरिया शिकणार आहोत. हाऊ टू कॅल्क्युलेट एरिया ऑफ अ पर्टिक्युलर डायग्राम. ठीक आहे, एखाद्या गोष्टीचा एरिया कसा कॅल्क्युलेट करायचा ते आपण शिकणार आहोत. मग तुम्ही ते रीड करायचं आहे. आज मी तुम्हाला सगळ्यांना सांगते, नेक्स्ट टाइम पासून पेज नंबर सांगितला जाणार नाही. तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे की आपण काय शिकलोय. एरिया इज ऑन पेज नंबर 72, फोर्थ स्टँडर्ड. हे कन्व्हर्सेशन रीड करा आणि मला तुम्ही सांगणार आहात की एरिया म्हणजे काय. ओके, हे रीड करून ठेवायचं आहे. टिल देन आय एम टीचिंग टू थर्ड स्टँडर्ड. ओके, थर्ड स्टँडर्ड मधुरा, कुशल, वेदांग, भाविका, पे अटेन्शन. सी, आपण लॅटिस मेथडने 2 डिजिट नंबर आणि 1 डिजिट नंबरचं कशा प्रकारे मल्टिप्लिकेशन करायचं ते शिकलोय, बरोबर? आज आपण वर्टिकल मेथड शिकणार आहोत. वर्टिकल अरेंजमेंटने मल्टिप्लिकेशन कसं करायचं ते शिकणार आहोत. ओके, सो एक्झाम्पल घेऊया आपण. चला, सगळ्यांनी नोटबुक काढा. टेक आउट युअर नोटबुक. मेक अ बॉक्स लाईक दिस. पहिल्यांदा टायटल टाका, मल्टिप्लिकेशन वर्टिकल अरेंजमेंट. ठीक आहे, पेज नंबर कुशल, मी पेज नंबर मगाशी पण सांगितलं होतं. आणि वाय यू रिक्वायर्ड पेज नंबर? मी इथे लिहून देते ना, कशाला पेज नंबर हवंय? आणि या अगोदर मी तुला सांगितलेला आहे पेज नंबर. नो नीड ऑफ पेज नंबर. जेव्हा मी तुम्हाला सॉल्व्ह करायला सांगेल तेव्हा तुम्हाला गरज लागणार आहे पेज नंबरची. आता इथे लक्ष द्यायचं आहे. मेक अ बॉक्स लाईक दिस. (34 multiplied by 2). आता तुम्ही लॅटिस मेथड नाही, एक सिंपल मेथड, वर्टिकल मेथड वापरणार आहात. ओके, चला, हु इज गोइंग टू हेल्प मी इन दिस? वेदांग. वेदांग, माइक ऑन कर. येस टीचर. ओके, काय करायचं? मी 2 ने कोणाला मल्टिप्लाय करणार? 4. सो 2 4. multiplied by 4 is 8. again I will multiply 2 with the 3. 3 multiplied by 2 is 6. 6. मग आपला आन्सर काय आहे? 68. व्हेरी गुड. ना परत एक बॉक्स काढा. मधुरा. मधुरा, माइक ऑन कर. येस टीचर. ओके, सांग आता मला. आता मी इथे काय करू? आपण 2 ने पहिल्यांदा कोणाला मल्टिप्लाय करायचं? 4 ला. नाही, पहिल्यांदा आपण 2 या ला. दोनाला गुणणार, बरोबर? हा, 2 गुणिले 2 पंचे 10. बे पंचे 10 नाही, 2 ने दोनालाच गुणायचं आहे. बे दुणे 4. आता या 2 ने आपण या 4ला गुणणार, मग बेचोक बेचूक 8. आपलं उत्तर काय आलंय?
काय उत्तर आलं आपलं? व्हॉट इज द आन्सर? भाविका, येस टीचर. काय आन्सर आलं आपलं? 42 मल्टिप्लाइड बाय 2 इज काय उत्तर आलं बघ इथे? काय आहे ही संख्या? बायका ह्या सगळ्या सगळीकडे बायकांनी वाजे करायचं बायकांनी जास्त. येस भाविका, 84. ओके. सो थर्ड स्टँडर्ड समजलाय का तुम्हाला? येस. वर्टिकल अरेंजमेंटने कशा प्रकारे तुम्ही मल्टिप्लिकेशन करणार आहात? ओके. हे लिहून झालंय? चॅट बॉक्स मध्ये लिहा. डन रायटिंग? नो टीचर. बी फास्ट. आणि ज्याचं नाव घेतलं जाईल त्याला लगेच माईक ऑन करून बोलायचं आहे. येस नो करताना तुम्ही माईक ऑन करून लगेच ओरडता ना, उत्तर विचारल्यावर पण लगेच सांगायचं आहे. चला बी फास्ट. डन? Yes, third standard. Have you done writing? आता तुम्हाला पेज नंबर 64 पेज नंबर 64 वर जी ही 4 उदाहरणं आहेत फक्त ती सोडवायची आहेत, खालची नाही. खालची कॅरिंग ओव्हरची आहेत, ती मी तुम्हाला परत शिकवणार आहे. फक्त ही 3 सोडवा. 24 multiplied by 2, 22 multiplied by 4, 31 multiplied by 3. This is on your page number 64. सगळ्यांना क्लिअर झालंय काय करायचं आहे? येस. Third standard. Please let me know in the chat box only. Okay, start solving. Fourth standard. Read करून झालाय. What is area? Then tell me area म्हणजे काय? एरिया म्हणजे क्षेत्रफळ. पण काय समजलं तुम्हाला याच्यातून? सांगा. फोर्थ स्टँडर्ड. स्नेहा, स्पर्श, कनिष्क, मानस. ओके बघा, आपण जेव्हा पेरिमीटर फाइंड आउट करत होतो एखाद्या फिगरची, तेव्हा आपण काय करत होतो? व्हॉट वी आर डूइंग? स्नेहा क्या कर रहे थे हम पेरिमीटर फाइंड करते वक्त? हम सारे साइड्स के जो भी वैल्यू दिए गए थे उनका एडिशन कर रहे थे, राइट? सर्व ऍडिशन केले. सगळं गणित करायचं. फक्त 3 सोडवायची आहेत. ओके. आपण काय केलं? प्रत्येक बाजूची बेरीज केली फॉर द पेरिमीटर. ओके. मग आज आपण एरिया शिकणार आहोत. व्हॉट इज द एरिया? ऑन एनी सरफेस द मेजर ऑफ द प्लेस ऑक्युपाइड बाय अ फिगर इज द एरिया ऑफ दॅट फिगर. बघा, एरिया म्हणजे काय? आता हा व्हाईट बोर्ड म्हणजे आपला सरफेस झाला आणि यावर मी एक ट्रायंगल काढला. मग ह्या ट्रायंगलने या व्हाईट बोर्डची जेवढी जागा व्यापलेली आहे ती जागा म्हणजे एरिया. म्हणजे त्या ट्रायंगलचा तो पूर्ण एरिया झाला, क्षेत्रफळ झालं. आता ते कॅल्क्युलेट कसं करायचं पहा. A square with side 1 meter has area of 1 square meter. Okay. So एरियाचे आपल्याला
ओके, पाहूया आपण. चला, सी टू मेजर द मेजर ऑफ अ फिगर शुड बी द सेम नो मॅटर हू मेजर्स इट. मग एखाद्या आकृतीचं मापन हे जे एरिया आहे ते तुम्ही मोजू द्या किंवा मी मोजू द्या, ते सारखंच यायला पाहिजे. Hence, a square of side 1 centimeter is used as the standard of measurement of area. म्हणजे स्क्वेअर ऑफ साइड 1 सेंटीमीटर ही एरिया मेजरमेंट करण्याचा एक स्टँडर्ड आहे. देअर ऑफ फिगर इज गिवन इन स्क्वेअर सेंटीमीटर. मग तुम्हाला कोणतीही आकृती आली तर तिचा एरिया तुम्ही कशामध्ये लिहिणार? स्क्वेअर सेंटीमीटर या युनिट मध्ये लिहिणार. ओके. To find out the area of this rectangular piece of paper, let us count the number of square with side of 1 centimeter on the paper. थर्ड स्टैंडर्ड अगर कंप्लीट हो गया है तो प्लीज वेट. देर आर 10 such squares on paper. बघा, इथे एक पेपर दिलाय. येस, यामध्ये किती स्क्वेअर आहेत काउंट करा. फोर्थ स्टँडर्ड, हाऊ मेनी स्क्वेअर्स आर देअर? येस कनिष, 10 स्क्वेअर्स आर देअर. ओके. मग आता प्रत्येक स्क्वेअर जर 1 सेंटीमीटरचा असेल तर या पूर्ण पेपरचा एरिया किती झाला? बघा, हा तुमचा पेपर आहे. ओके, यामध्ये 10 स्क्वेअर आहेत, राईट. यापैकी प्रत्येक स्क्वेअर 1 सेंटीमीटरचा आहे, तर असे बाकीचे स्क्वेअर पण 1 सेंटीमीटरचे आहेत. मग या रेक्टँग्युलर पीसचा एरिया किती झाला? 10 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, येस. Now, to find out the area of shape given alongside, let us count the number of squares with side 1 centimeter in it. आता इथे किती स्क्वेअर आहेत सांगा. स्पर्श सांग, इथे किती स्क्वेअर आहेत? डायरेक्टली माइक ऑन करू नका. स्पर्श, हाऊ मेनी स्क्वेअर्स आर देअर इन दिस फिगर? हाऊ मेनी? 9. 9. ओके, ओके. श्रेया, आय एम नॉट आस्किंग यू. स्नेहा, पुट ऑन योर माइक. स्नेहा, माइक चालू कीजिए. यस टीचर. ओके, अगर ये 9 स्क्वायर है और एक स्क्वायर 1 सेंटीमीटर का है तो ये पूरे फिगर का एरिया कितना आएगा? यस, हँड रेज करा. कोण सांगणार पूर्ण फिगरचा एरिया किती येणार? टीचर, क्वेश्चन क्या? एक स्क्वायर 1 सेंटीमीटर का है, एक स्क्वायर. यहाँ पे 9 स्क्वायर दिए गए हैं, तो पूरे फिगर का एरिया कितना आएगा? कनिष्ठ सांग. 9 स्क्वेअर सेंटीमीटर. 9 स्क्वेअर सेंटीमीटर. व्हेरी गुड. ओके, मग एरिया कसा काउंट करायचा ते समजलंय तुम्हाला? फोर्थ स्टँडर्ड. यस. एरिया काउंट केल्यावर युनिट काय लिहिणार? जैसे पेरीमीटर काउंट करने के बाद हम लोग सेंटीमीटर लिखते थे, वैसे एरिया काउंट करने के बाद हम लोग क्या लिखेंगे? यूनिट कौन सा लिखेंगे? स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, गॉट इट? फोर्थ स्टँडर्ड समजतंय ना सगळ्यांना? यस टीचर. ओके, बघा.
आता इथे तुम्हाला काय सांगितलं आहे, फाइंड द एरिया ऑफ फॉलोइंग फिगर्स, ऑल स्मॉल स्क्वायर्स आर ऑफ 1 सेंटीमीटर एरिया. ओके, सारे जो स्क्वायर्स है वो 1 सेंटीमीटर एरिया के हैं. तो हमें पहले क्या करना पड़ेगा, कितने स्क्वेअर्स है वो काउंट करने पडेंगे. तर फिगर 1 बघा किती स्क्वेअर आहेत. यस नेहा. टीचर 24. 24. तो इसका एरिया क्या आएगा, अगर एक्स स्क्वायर 1 सेंटीमीटर का है तो इसका एरिया क्या आएगा पूरा, 24 स्क्वेअर सेंटीमीटर. Yes. ओके. येस. स्पर्श, या फिगरचं सांग स्पर्श. 4 स्क्वेअर सेंटीमीटर. तनिष, टेल मी, सॉरी कनिष्क, टेल मी फॉर दिस फिगर. बोलो आर्या. Wait Arya, let Kanish tell this afterwards you. Okay. Sang Kanish. Figure number 3. Area 8 square centimeter. Very good. 8 square centimeter. Arya figure number 4. Yes, teacher. 7 square centimeter. Very good. मग आता हा क्वेश्चन नंबर, हा एक्सरसाइज ही सॉल्व करणार तुम्ही पेज नंबर 73 वरची. Yes. Yes. चला, नीट पिक्चर काढा, चित्र नीट काढा, आकृत्या नीट काढा. इथे इथे हे फक्त तुम्ही बॉक्सेस काढा, 24 बॉक्सेस आहेत ना ते काढा फक्त. ओके, एक आयडी कार्ड म्हणून, आणि हे बाकीचे काढा. चला स्टार्ट रायटिंग. क्वेश्चन लिहा नीट. दिस इज ऑन युअर पेज नंबर 73. ओके, 4th स्टँडर्ड. सो 3rd स्टँडर्ड इज डन ना. लेट मी चेक युअर आन्सर्स. 24 multiplied by 2 is 48. राइट. चैट बॉक्स में यस लिखिए अगर आंसर राइट है तो. 3rd स्टैंडर्ड. जस्ट राइट yes in the chat box if your answer is right. I don't want answer. आंसर मैंने बता दिया है, आपका आंसर राइट है या नहीं वो लिखिए. कुशल, श्रेया और वेदांत का राइट है. व्हाट अबाउट कुशल, भाविका, चैट बॉक्स मध्ये लिहा आंसर बरोबर आहे की नाही. ओके, कुशल इज राइट. भाविका, मधुरा. नेक्स्ट आहे 22 multiplied by 4. It will be 88. 88. Your answer is right? Yes. Shreya right. Vedang right. Yes. Yes. Kushal also. Bhavika, Madhura लिहा राइट आहे का आन्सर. येस. ओके. त्यानंतर आहे 31 multiplied by 3. त्याचा आन्सर लिहा चॅट बॉक्स मध्ये सगळ्यांनी. आन्सर लिहा चॅट बॉक्स मध्ये, काय आन्सर आलंय लिहा. $93 is the right answer. Very good. Yes. सगळ्यांचं बरोबर आलंय. Yes. चला, आता आपण मल्टिप्लिकेशन बाय कॅरिंग ओव्हर शिकणार आहोत. आता आपल्याला कॅरी नाही करायला लागला ना. आता तुम्ही कॅरी केलं का नाही. आताचे जे सम्स होते ज्यामध्ये कॅरी ओव्हर होतं का नाही. नाव यू हॅव टू लर्न मल्टिप्लिकेशन बाय कॅरिंग ओव्हर. चला, माझ्यासारखं बॉक्स बनवा. कॅरी ओव्हर आहे म्हणजे आपल्याला एक बॉक्स जास्त लागणार. टेन्स युनिट्स कॅरी ओव्हर साठी एक बॉक्स. and this is for our answer. Okay. चला, 26 multiplied by 3. कोण हेल्प करणार. रेज युअर हँड. हु विल हेल्प मी इन दिस. हँड रेज करायचा आहे. जस्ट रेज युअर हँड. श्रेया. Yes, teacher. हाँ बोलिए. 6 multiplied by 3 is 3. इस 3 से हम पहले 6 को मल्टीप्लाई करेंगे राइट. क्या आंसर आएगा. 18. 18. तो मैं यहाँ पे पूरा 18 लिख दूं. No. सो व्हाट शुड आई डू. 1
कैरी ओवर एंड 8 लिखना है। ओके, मैं यहाँ पे 8 लिखूं और यहाँ पे 1 कैरी ओवर करूँ, राइट? यस। वेरी गुड। अभी हम क्या करेंगे, 3 से किसको मल्टीप्लाई करेंगे? 2 3 2 जा, 6 तो मैं यहाँ पे डायरेक्टली 6 लिख दूं? नो सो व्हाट शुड आई डू? 2 2 और यस, उस 6 में इस 1 को हमें ऐड करना है, राइट? यस So 3 2s are 6 and 6 plus 1 is 7. So our answer is 78। very good, 78. चलिए लिखिए सब लोग. Next who is Kushal. Kushal will going to help me now. Kushal mic on कर. यस टीचर। आता आपण करूया 18 multiplied by 4. ओके, सांग Yes. काय करायचं आता मी? 4 ने कोणाला मल्टिप्लाय करू अगोदर? 4 चा टेबल 8 पर्यंत बोलत. हा, सांग मग. किंवा 8 चा टेबल पण तू 4 पर्यंत बोलू शकतो. 4 1 चा 4 4 2 चा 8 4 3 चा 12 4 4 चा 16 4 5 चा 20 4 6 चा 20 24 4 7 चा 28 4 8 चा 32 32. मग मी इथे पूर्ण 32 लिहून टाकू का? नो मग काय करायचं आपण? तिचे 3 खालती लिहायचा 2 कॅरी 1 नाही, इथे 2 लिहायचं आपण आणि 3 कॅरी 3 होणार. कॅरी ओके, आता काय करायचं आपण? 4 ने कोणाला मल्टिप्लाय करायचं? 1 1 ला. 4 1 जा 4 आणि 4 प्लस 3 7 7 टीचर. आता आवाज येतोय? Am I Yes, teacher. audible? हा, आवाज येतोय माझा आता? 4 हो. 1 जा 4 प्लस 3 4 4 प्लस 4 3 plus 3 7 7 7. मग आपला आन्सर काय आलं? 72. व्हेरी गुड. चला लिहून घ्या पटकन. ओके, चला लिहून घ्या आणि कंप्लीट झाल्यावर मला सांगा. जस्ट अ सेकंड, जस्ट अ सेकंड. चला डन. थर्ड स्टँडर्ड डन. No. Yes. नो, चला लिहा पटकन. Teacher, my complete. ओके, Teacher, complete. ओके. थर्ड स्टँडर्ड तुमचं काय? आता तुम्ही मध्ये आवाज ब्रेक होतो. हे आवाज ब्रेक होतोय. हा, आवाज ब्रेक होतो. आवाज नाही. तिचा आवाज नाही. तिचा आवाज नाही आ रहा. तिचा माझं नाव आहे कंप्लीट ना झालं. ऑडिबल? नाव आहे ना Yes, ऑडिबल? teacher.
Yes. No. Yes. Yes. ओके टीचर माझं कंप्लीट नाही आला. वेट सेकंड थर्ड स्टैंडर्ड नाउ आपको पेज नंबर 65 पे ये जो 4 मल्टीप्लिकेशन प्रॉब्लम्स दिए गए हैं वो सॉल्व करने हैं. 15 multiplied by 5, 24 multiplied by 3, 27 multiplied by 3 and 15 multiplied by 6. This is on your page number 65. Ganesh is complete. Okay, wait. Fourth standard, wait. आदित्य पटकन लिहून घे. Fourth standard, now you are going to show me books. Be ready. ओके चला फोर्थ स्टँडर्ड आपले आन्सर्स तर ऑलरेडी आपण ओरली घेतलेत. मग तुम्ही मला बुक दाखवा. चला स्नेहा शो मी युअर बुक. ये पेज नंबर सांगा. 65. ओके स्नेहा. कनिष्क and Arya, show me your books. Yes. Okay. Good. Next, Sparsh. Sparsh is late. Okay, done with fourth standard ना. ओके चला मग आता आपण नेक्स्ट पार्ट पाहूया. फोर्थ स्टैंडर्ड हम नेक्स्ट पार्ट देखेंगे अभी. Constructing boxes and packing nets. See, Nandu. Anand, look at these cardboard boxes. How do you think they are made? नंदू काय म्हणत आहे, आनंद हे कार्डबोर्डचे बॉक्स बघ, तुला काय वाटतं ते कसे बनवले असतील? आनंद, लेट अस कट वन ऑफ द बॉक्सेस अँड ले इट आउट फ्लॅट, देन वी विल नो हाऊ इट इज मेड. मग आनंद काय म्हणतोय की एक बॉक्स कापून त्याला फ्लॅट करूया, पूर्ण खोलूया, मग आपल्याला समजेल कसं बनवलं जातं. Aditi, if we cut along, who shouted? कोण ओरडलं? Aditya. No one is going to shout. कोणीही ओरडायचं नाही. कंप्लीट झालं असेल तर चॅट बॉक्स मध्ये लिहा. चॅट बॉक्स मध्ये लिहा. चारीच्या चारी गणितं सोडवून झाली आदित्य तुझी? आता तुम्हाला पेज नंबर विचारलास ना, ही चारी गणितं सोडवलीस? यस. येस. कोणीही चॅट बॉक्स मध्ये लिहिल्याशिवाय ओरडायचं नाही, बिलकुल ओरडायचं नाहीये. ओके नाव सी, आता तुम्हाला इथे जर तुमच्याकडे बॉक्स असेल तर तो बॉक्स कट करून त्याला परत जोडण्याचा प्रयत्न करायचा आहे, किंवा तुम्ही अशा प्रकारे पेपरचं कटआउट सुद्धा करू शकता. बघा, टेक अ पीस ऑफ थिक रेक्टँग्युलर पेपर. एक रेक्टँग्युलर पेपर घ्यायचा आहे जाड. ड्रॉ 6 जॉईंट स्क्वेअर ॲज शोन इन द पिक्चर. आणि इथे असे 6 त्याच्यावर त्या कागदावर 6 स्क्वेअर ड्रॉ करायचे आहेत. ओके, नाव कटआउट रिमेनिंग पेपर, जो राहिलेला पेपर आहे तो कापून टाकायचा आहे. फोल्ड द स्क्वेअर अँड रेक्टँगल अलॉंग द थिक लाईन्स टू मेक बॉक्सेस. आणि जिथे ह्या जाड जाड लाईन दिसत आहेत ना, तिथे आपला पेपर फोल्ड करायचा आहे आणि तुम्ही बॉक्स बनवू शकता. ओके, यू कॅन यूज दिस इन युअर क्राफ्ट ऍक्टिव्हिटी. तुमच्या क्राफ्टच्या ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्ही हे इन्क्लूड करू शकता. ओके, फोर्थ स्टँडर्ड. मग इथे आपला पेरिमीटर आणि एरिया हा लेसन कंप्लीट झालेला आहे. गॉट इट? फोर्थ स्टँडर्ड पेरिमीटर आणि एरिया मध्ये काही डाऊट आहे? 21. 3 to 6. श्रेया, युअर माइक इज ऑन.
fourth standard, Sneha, Kanishk, Arya, do you have any problem in perimeter and area? You have understood each and everything in perimeter and area? पेरिमीटर आणि एरियाची प्रत्येक गोष्ट समजली आहे? कनिष्क, आर्या, टेल मी. Yes, teacher. ओके, मग आपण मल्टिप्लिकेशनचा पार्ट 2 घेणार आहोत. ओके, सी 7 स्टुडंट्स ऑफ स्टँडर्ड 4 रिसीव अ स्कॉलरशिप ऑफ 315 each. What was the total amount of scholarship received by this student? चौथीच्या 7 विद्यार्थ्यांना 315 रुपयाची स्कॉलरशिप मिळाली. ओके, मग त्यांना एकूण किती स्कॉलरशिप मिळाली हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग यासाठी तुम्ही काय करणार? यासाठी आपल्याला करावं लागणार आहे मल्टिप्लिकेशन. आणि आतापर्यंत आपण कोणत्या पद्धतीने मल्टिप्लिकेशन करतोय? द लॅटिस मेथड यू हॅव टू यूज. ओके, कोणती पद्धत वापरणार आहात? लॅटिस मेथड. मग आपण हे या प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. आता फक्त तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम आहे आणि तो वर्ड प्रॉब्लेम वाचून तुम्ही समजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण त्याला सॉल्व्ह करणार आहोत. ओके, बघा 7 स्टुडंट ऑफ क्लास 4 किती मिळाली आहे स्कॉलरशिप? 315. सी, मग आपण काय करणार? लॅटिस मेथडने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. 7 स्टुडंट्स each have got scholarship of 350 rupees. ओके, ना आपल्याला लॅटिस मेथडने सॉल्व्ह करायचं आहे. सो वी विल डू 315 ला आपण कन्वर्ट करणार. 300 plus 10 plus 5. Okay, now we will solve it by the lattice method. चला लिहा माझ्यासोबत. 300 10 5 मल्टीप्लाइड बाय किती स्टूडेंट आहेत? स्नेहा, कितने स्टूडेंट्स है? कितने से मल्टीप्लाई करेंगे हम? 7, right? Yes. Okay, now चला, who is going to help me? Raise your hand. सॉल्व करायला कोण मदत करणार? चलिए, raise your hand. Who is going to help me to solve this problem? What happened, Kanishk? ओके, मी विचारते, तुम्ही सांगा मला डायरेक्टली. ओके, चला पहिल्यांदा या 7 ने आपण या 5 ला मल्टिप्लाय करूया. ओके, 7 5 जा सांगा. 7 5 जा 4th स्टैंडर्ड. डायरेक्टली यू कैन टेल मी. डायरेक्टली माइक ऑन. यस, ओके, माइक ऑन करके बता सकते हो. ओनली 4th स्टैंडर्ड. 35. अभी इस 7 से हम 10 को मल्टीप्लाई करेंगे. 7 10 जा 70. 70. Now we will multiply this 7 with 300. 300 सोबत मल्टिप्लाय करताना 300 सोबत मल्टिप्लाय करायचं नाही. हे 2 0 ऑलरेडी तसेच लिहा. आता 7 3 जार किती झाले सांगा मला? 21. So it will be 2100. मग आता आपण काय करणार? या सगळ्याची बेरीज करणार. We will add all of them. 2100 plus 70 plus 35. So 5. 7 plus 3 is 10. 0 1 2 2. 2205 will be our answer. Is it correct? Yes? Okay, चला लिहून घ्या.
Only 4th standard students Kanish, Karya and Sneha can tell me by putting on their mic. आप लोग बता सकते हो ये कंप्लीट होने के बाद. ये वर्ड प्रॉब्लम है तो आपको पहले वर्ड प्रॉब्लम लिखना पड़ेगा, देन यू हैव टू सॉल्व इट. या ऐसे ही लिख सकते हो जो भी मैंने अभी लिखा है. नेक्स्ट आपको वर्ड प्रॉब्लम लिख के सॉल्व करना है. ओके. यस, 4th स्टैंडर्ड यू ऑल आर गेटिंग राइट. तनिष, आर्या, स्नेहा समजलंय आपण कसं सॉल्व केलंय. यस टीचर. ओके, हो गया. रफ कर दू. नो टीचर. ओके, करा. टीचर कंप्लीट. ओके. कंप्लीट. आता बघा काय दिलंय आपल्याला प्रॉब्लेम. नेक्स्ट. ओके, डायरेक्टली मल्टिप्लिकेशन दिलंय. दिस इज नॉट बाय लॅटिस मेथड. एक लॅटिस मेथडने आणि आता डायरेक्टली आपण कॅरी ओव्हर करून सॉल्व करणार आहोत. सो कॅन यू सॉल्व दिस बाय लॅटिस, नॉट बाय लॅटिस मेथड, बाय कॅरिंग ओव्हर. हे सॉल्व करणार का तुम्ही? 37 मल्टीप्लाइड बाय 27. यस टीचर. चला, राइट दिस 3, सॉल्व दिस 3 ऑन पेज नंबर 76. पेज नंबर 76 वरचे जे 3 सम्स आहेत ते सॉल्व करा. 3rd स्टँडर्ड इज डन. यस टीचर. चलिए, श्रेया बताइए 15 मल्टीप्लाइड बाय 5 इज. टीचर माझा या व्हिडिओ ऑफ नाही होईल. ये पेज नंबर. कोणी विचारला आता पेज नंबर? टीचर आई कंप्लीट. पेज नंबर 76. टीचर आई कंप्लीट. ओके, श्रेया बताइए मुझे 15 मल्टीप्लाइड बाय 5. 75. 75 इज द राइट आंसर. कोणाकोणाचा आलाय? रेज युअर हँड. ओके, गुड. कुशल, 24 मल्टीप्लाइड बाय 3. यस टीचर. 72. 72 इज द राइट आंसर. रेज युअर हैंड. किसका 72 आया है? टीचर मेरा 72 आया है. यस, जस्ट रेज युअर हैंड. नेक्स्ट, वेदांत 27 मल्टीप्लाइड बाय 3. 81. 81 is the right answer. All have got the answer right? Yes. 81. Good. Yes. नेक्स्ट है आपका 15 मल्टीप्लाइड बाय 6. आदित्य सांग आंसर. 15 मल्टीप्लाइड बाय 6. 90. 90 is the right answer. Everyone got it right? Yes. Very good. चला, show me your books then. सब लोग बुक्स दिखाएंगे 3rd स्टैंडर्ड. वेदांत, माझी या नाही ऑफ होईल. काय ऑफ नाही होत? तुझा व्हिडिओ नाही दिसत आहे भाविका. तुझा व्हिडिओ दिसतच नाहीये. पण नाही दिसत आम्हाला. टीचर तिचं माईक नाही ऑफ होईल. लेफ्ट करून पुन्हा जॉईन कर भाविका. वेदांत, शो मी योर बुक अगेन बेटा. येस. ओके, गुड. श्रेया, श्रेया, शो मी योर बुक. Yes. Good. Kushal.
Yes, very good. Aditya? आदित्य क्लिअर दिसत नाहीये, जरा एकदा नीट दाखव. येस, ओके. बॉक्सेस बनवून लिहायचं आहे. मेक बॉक्सेस अँड देन सॉल्व. भाविका, सॉरी, मधुरा. मधुरा बुक दाखव. Yes, Madhura, show me your book. ओके, सगळ्या थर्ड स्टँडर्डनी बुक दाखवले मला. Yes. Yes. ओके, व्हेरी गुड. ना अभी हम और एक मेथड सीखेंगे जिससे कि हमारा हंड्रेड्स भी इंक्लूड होगा. ओके, पहले हम टेंस यूनिट्स जस्ट 3 नंबर्स में हम हमारा जो भी मल्टीप्लिकेशन है वो कर रहे थे. अभी हम और आगे जाने वाले हैं. ओके, चलिए. सो वी विल टेक वन एग्जाम्पल. थर्ड स्टैंडर्ड. 23 multiplied by 7. ओके, चला बॉक्स बनवा. आदित्य, बॉक्स बनवून लिहायचा आहे, असे सॉल्व करायचे नाहीत. हंड्रेड टेन्स units. Make keep one box for your carryover. Then 23 multiplied by 7. Who is going to help me in this? चलिए, कौन हेल्प करेगा? Raise your hand, third standard. Raise your hand, third standard. Okay, वेदांग. येस, वेदांग. सांग, काय करायचं आपण? पहिल्यांदा काय, कशाने कशाला मल्टिप्लाय करूया? 7 ने 3 ला. Okay, so what will be 7 3s are 7 3 ला 21. 21. मग मी इथे खाली काय लिहू? 1 and 2 इकडे. बरोबर. आता 7 ने कोणाला मल्टिप्लाय करायचं? 2. 7 2 जा 14. 14. मग इथे आणि ऑलरेडी 2 आहेत हे, ते 14 मध्ये ऍड होणार. मग किती झाले? 16. मग इथे काय लिहू मी खाली या बॉक्स मध्ये? 6. आणि इकडे 1. हा 1, राईट? Yes. सो 7 1 जा 7. सॉरी, वेट. Teacher, answer 106. 106. 160. 161. येस. मग आपण काय करणार? 7 3s are 21, राईट? 1 2 will be here. Yes, Vedang, put on your mic again. 7 2s are Yes. 14 and Yes. 6. 6. will be here. 100 च्या खाली 1. आता काय करायचं? 100 युनिट्सच्या आन्सरच्या खाली 1. हा, आणि आता तो 1 इथे तसाच लिहायचा, राईट? येस. की हा 7 इथे मल्टिप्लाय होणार का? नो.
नो, मग आपला आन्सर काय आहे? 61. व्हेरी गुड. अजून एक मी देऊ, आता तुम्ही सॉल्व्ह करा. Yes. Yes. बेटा 36 multiplied by 4. टीचर, येस. आमची एक गणित सॉल्व करून दाखवा ना. ओके. Teacher चला. complete. ओके, चला. हु इज गोइंग टू हेल्प मी इन दिस? थर्ड स्टँडर्ड, रेज युअर हँड. चला, कोण सॉल्व करणार माझ्यासोबत? ओके, श्रेया. बोलिए श्रेया. क्या करेंगे हम? 4 से 6 को मल्टीप्लाई करेंगे, राइट? आदित्य Yes. लक्ष द्यायचं आहे. 4 6 आर 6 4 24. 24. तो मैं यहाँ पे क्या लिखूं? 4 के नीचे 4 के नीचे 4. 4 और 2 विल बी हियर, राइट? नाउ Yes. 4 से हम 3 को मल्टीप्लाई करेंगे. 4 3 जा 4 3 12. 12 and 12 plus this 2 12 plus 2 14. 14. तो अभी क्या करेंगे हम? उधर 4 4 1 and ये 1 ऐसे कैसे नीचे आएगा, राइट? Yes. ओके, तो आवर आंसर विल बी 144. आदित्य समजलाय? Yes. चला, लिहा हे पण आणि नंतर बाकीचे सॉल्व करा. Complete. Teacher complete. ओके. नाव आता थर्ड स्टँडर्ड. नाव डू नॉट सॉल्व दिस प्रॉब्लेम्स. पेज नंबर 65 वरचे हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही होमवर्कला सॉल्व करणार आहात. ओके, थर्ड स्टँडर्ड. Yes. हे 3 प्रॉब्लेम्स पेज नंबर 65 वरचे. ओके. फोर्थ स्टँडर्ड इज डन. फोर्थ स्टँडर्ड ओनली स्नेहा का कंप्लीट हुआ है. टीचर झालंय माझं. ओके, दाखव मधुरा बुक. याच्या अगोदरचे दाखव मधुरा. हे आपण आता सॉल्व केले अगोदरचे. टीचर माझं पण झालं. ओके. येस भाविका, शो मी. ओके, मधुरा बंद कर बेटा. टीचर हा थोड्या वेळाने सोडवलेला आणि हा आत्ता सोडवलाय. हा. ओके. ओके. सो फोर्थ स्टैंडर्ड आपके जो भी प्रॉब्लम्स है हम नेक्स्ट लेक्चर में चेक करेंगे. ओके, हम आपका सॉल्व हो गया है तो नेक्स्ट लेक्चर में चेक करेंगे. वी आर गोइंग टू स्टॉप ओवर हियर. सो थर्ड स्टँडर्ड मला सांगा, तुम्हाला हे प्रॉब्लेम सॉल्व करायला जमणार आहे नक्की? Yes. समजलाय? Yes, एव्हरीवन इज teacher. अंडरस्टूड? आदित्य Yes, तुला teacher. समजलाय? Yes. Yes, teacher. Okay. Okay. So now you all can leave the class. Bye bye. Bye, teacher. Bye, teacher. Bye Bye, bye. teacher. Bye. Bye, bye, teacher. Bye teacher. bye. Bye, bye, teacher. Thank you, teacher. Bye bye. Welcome.